संजय राऊत हे शिवसेना पक्षाचे मुखपत्र दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक आहेत. शिवसेनेच्या अधिकृत संकेतस्थळाच्या माहितीनुसार संजय राऊत शिवसेनेच्या 17 प्रमुख नेत्यांच्या यादीत आहेत. शिवसेनेचे राज्यसभा खासदार तसंच दिल्लीत पक्षाची भूमिका मांडणारा चेहरा म्हणून ओळखली जाणारी व्यक्ती म्हणजे राऊत. पण संजय राऊत यांच्या करिअरची सुरुवात राजकारणातून नाही तर पत्रिकेतून झाली आहे. लोकप्रभा साप्ताहिक ते सामनाचे कार्यकारी संपादक असा त्यांचा पत्रकारितेतील प्रवास आहे. ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांनी राऊत यांची एकूण प्रवासाबद्दल सांगितलं होतं. पहिल्यांदा राऊत हे लोकप्रभा साप्ताहिक काम करायचे. तिथे ते क्राईम रिपोर्टर म्हणून काम पाहत असत. तिथं त्यांनी अनेक सणांसाठी बातमी केल्या होत्या. त्यावेळी आपल्या लेखांमधून ते शिवसेनेच्या भूमिकेची मिळती जुळती भूमिका घेत असल्याचं बाळासाहेब ठाकरेंना वाटलं होतं. 1990 साली सामना सुरू झाला तेव्हा अशोक पडबिद्री कार्यकारी संपादक होते. त्यांच्यानंतर संजय राऊत 1993ला कार्यकारी संपादक झाले होते. सुरुवातीला इंडियन एक्सप्रेसच्या पुरवठा विभागात काम करणारे संजय राऊत पुढे मार्केटिंग विभागात काम करू लागले. नंतर लोकप्रभा क्राईम रिपोर्टर म्हणून रुजू झाले. त्यांची गुन्हेगारी विश्वातील पत्रिकेवर चांगली पकड होती. सूत्रांकडून योग्य प्रकारे माहिती काढणं, बातमीचा भाग काढणं आदी कामामुळे त्यांचा समावेश उत्कृष्ट क्राईम रिपोर्टरमध्ये व्हायचा, असं ठाकरे विरुद्ध ठाकरे पुस्तकाचे लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार धवल कुलकर्णी यांनी सांगितले होते. संजय राऊत एक उत्तम पत्रकार आहेत. क्राईम रिपोर्टर ते संपादक असा प्रवास खूप कमी लोकांनी केला आहे. राजकीय पत्रकार ते संपादक असा प्रवास केलेले अनेक संपादक आहेत. पण क्राईम रिपोर्टरपासून सुरुवात करणारे खूप कमी पत्रकार संपादक झालेले आहेत. सध्या ते कुठेही असले तरी तिथून ते अग्रलेख पाठवतात असतात. सामन्याची ताकद आणि त्यांच्या मथळ्यामध्ये आहे. ते कसे असावेत याची शैली त्यांनी ठरवून ठेवली आहे, असं धवल यांनी सांगितले होते.